डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाची पेट PhD ची प्रक्रिया 2024 ला सुरू झाली होती। 1 जुलै 2024 ला नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि आता या 1 जुलै 2026 ला तब्बल 2 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र विद्यार्थ्याला अद्यापही प्रोविजनल कन्फर्मेशन लेटर मिळालेलं नाही। तसेच कोर्स वर्कचं शेड्यूल देखील त्या ठिकाणी आलेलं नाही आणि आम्ही विद्यापीठ प्रशासनाला या ठिकाणी कुलगुरू सर असतील, कुलसचिव किंवा कुलगुरू यांना भेटण्यासाठी जर आतमध्ये जायचं म्हणलं निवेदन घेऊन द्यायला, तर विद्यापीठामध्ये इथे मुख्य इमारतीमध्ये आम्हाला आतमध्ये देखील जाऊन दिलं जात नाही। इथे कुलूप लावून घेतलं जातं, त्या गेटला कड्या मारल्या जातात, म्हणजे विद्यार्थ्यांना भेटतही नाही। आणि एकीकडे ऍडमिशन साठी इथे नवीन ऍडमिशन एक्सपो ते त्या ठिकाणी सुरू करत आहेत आणि विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्या असं म्हणतात। मग विद्यार्थी कसे ऍडमिशन घेतील जर तुम्ही विद्यार्थ्यांना भेट द्यायलाच तयार नाहीत, विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकायला तयार नाहीत, जाणून घ्यायला तयार नाहीत, विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाहेर हाकलून देतात, तर मग विद्यार्थी कशाला इथं शिकायला येतील। PhDचा सबमिशनचा कालावधी हा मिनिमम 3 वर्षाचा असतो, मात्र इथं 2 वर्ष फक्त प्रक्रियेला लागत आहेत। तर विद्यापीठ प्रशासनाचा हा अनागोंदी कारभार कधी संपणार आहे। 1436 विद्यार्थीचा संशोधक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे। हा प्रश्न मार्गी लागणार आहे की नाही। या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचं स्वप्न त्या ठिकाणी आता सोडून द्यायचं का, असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे। विद्यार्थी निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी शिक्षण सोडून द्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तेव्हा विद्यापीठ प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे, त्यांनी भेट घ्यावी, चर्चा करावी आणि न्यायालयीन प्रविष्ट जे प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना अपडेट द्यावी, ही आमची मागणी आहे। आणि विद्यार्थ्यांना तात्काळ प्रोविजनल कन्फर्मेशन लेटर आणि कोर्स वर्क शेड्यूल देऊन त्या ठिकाणी न्याय द्यावा, ही विद्यापीठ प्रशासनाकडे आमची विनंती आहे। अन्यथा आम्ही सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनं लवकर ज्या ठिकाणी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहोत। धन्यवाद। मी अरुण मते, SFI चा प्रतिनिधी।